नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत गिरीज भंडाराळी वसई येथे. वसई मधली लोक, भंडाराळीतली लोक सगळी नटून थटून स्वतःची कामं आहेत ती थोडा वेळ बाजूला ठेवून आलेली आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्यात, खेळ खेळायचे आहेत. कुठे? आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या भंडाराळीमध्ये आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहेत इकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनाली मोहन चौधरी आणि आमचा हा पूर्ण भंडारी पट्टा आहे, म्हणजे भंडारी समाजाचा. आणि वेगवेगळे पट्टे आहेत, म्हणजे आदिवासी ख्रिश्चन, पण हा आमचा एक भंडारी पट्टा आहे. आणि त्या भंडारी पट्ट्यामध्ये म्हणजे सगळे लोक एकोप्याने राहतात. थोडंसं काय झालं तरी पुन्हा एक सुख दुःखाला एकोप्याने थोडंसं काही म्हणजे थोडंसं होतेच ना, काहीतरी होणारच. हा ते होतं, सगळीकडेच होतं. हा, आणि तरी पण एकत्र राहतात एकत्र. नवरात्र उत्सव म्हणा किंवा गणपती, सगळ्यामध्ये एकत्र मजा मजा करून राहतात सगळे. टाइमपास भरपूर धूमधडाका. हो ना. आज पण बघू धूमधडाका कितपत आहे. खूप हौशी कलाकार आहेत ना. चालेल, माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. मला 2 शब्द बोलायचे आहेत. जी मराठी काही महिला आहेत ग्रामीण भागामध्ये, त्या 4 चौघांसमोर यायला थोड्याशा संकोच करतात, पण आज जी मराठी आणि 3:30 तर्फे त्यांना इतकं बळ आलंय की त्या पूर्ण लोकांसमोर सहजासहजी बोलू शकतात. म्हणून मी जी मराठी 3:30ची मनपूर्वक धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? अनुष्का जेराव. कितवीत आहेस तू? सेकंड मध्ये आहेस. हे काय लावलंयस ग डोक्यावर? क्लिप लावलाय. हो, मला वाटलं फुलपाखरू बसलंय. क्लिप आहे ना. मला 3 टोकन्स काढून देशील ह्याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे. व्हेरी गुड. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 94. दुसरा क्रमांक आहे 88. आणि तिसरा क्रमांक आहे 89. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रतिमा विनायक ठाकूर. काय करता तुम्ही? गृहिणी. हा, गृहिणी आहात. मग तुमच्याविषयी सांगा अजून. ठाकूर मॅडम काय करतात फावल्या वेळेत? थोडस असं काम, घरचं काम वगैरे, थोडं काम कंपनीतलं आणून काम करते. असं. कसली कंपनी? तुमची स्वतःची? नाही, स्वतःची नाही, बाजूला आहे. हा, त्यांचं काम तुम्ही करता घरी. आणि मग तुम्हाला काय आवडतं करायला? काय आवडतं? फिरायला आवडतं का? हो, फिरायला आवडतं. हा, कुठे जाता फिरायला? असं समुद्रावर वगैरे. समुद्रावर? भेळ खायला? हो. मिळते का भेळ समुद्रावर? हो. चांगली मिळते हो. का? ते ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्वतः भेळ तयार करता? हो. तुम्हाला येते करता? हो. मग तीच घेऊन जायची ना समुद्रावर. बाहेरची कशाला घ्यायची आपण? नको उगाच तो भेळवाला बघत असेल एपिसोड तर. आणि बाकी मग तुम्हाला फिरायला समुद्रावर जायला आवडतं? समुद्र किनारा विशेष आवडतो तुम्हाला? इथे आहेच. आणि हो, आहे. गिरीजला आणि सतपाळाला पण आमच्या तिकडे पण आहे. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? सतपाळा म्हणजे कुठे आहे ते? राजोडी साईडला. अच्छा, तिथले आहात तुम्ही. मग इकडे माहेरी. अच्छा, टाइमपास करायला ना. तिथे जाऊ दे, काम करतात तर करू दिलं. आपल्याला काय करायचं? ठीक आहे. खेळ खेळायचं की नाही आता? हो, खेळायचं. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव वृषाली सुरेश कुळे. हा, तुम्ही काय करता? मी घरीच असते आणि सध्या जॉब शोधते. जॉब शोधताय? पण मग शिक्षण झालं? माझं 12वी पूर्ण. 12वी पर्यंत झालं. आता जॉब करायचं. अच्छा. आणि मग तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला समुद्रावर जायला आवडतं की नाही? हो, नक्कीच आवडतं. हो. इथे तुमच्या इथे पण? तुम्ही इकडच्याच? म्हणजे हे माझं मामाकडलं गाव. मामाच्या गावाला आलाय? म्हणजे लहानपणापासून जन्मच इथला माझा मूळचा. हा, मग तुम्ही आता कुठे राहता? ऍक्च्युली माझं गाव मूळ रत्नागिरी, चिपळूण. अरे वा. रत्नागिरी ते कोकणासारखंच आहे ना हे थोडं? हो, सेम. हा, मग मामाच्या घरी काय काय खाताय रोज रोज? रोज खाते पुरणपोळी. हो ना. हो. मामीला त्रास. मामी म्हणत रोज पुरणपोळी. मामीला त्रास नाही. मामीला त्रास नाही.
तुम्ही मदत करता मध्ये हो मी मदत करते. हे बरं तुमचं सगळ्या माहेरी आल्या तिकडे हो 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 ना, आम्ही तरी तिघी माहेरी आलाय म्हणून एवढे थकलेले दिसत आहेत हे लोक. मी तोच विचार करतो असे लोक काय एवढे थकले तो बा, सगळे तिथून आले तिकडे. आम्ही नंबर घेतले ना त्यांचे. हा आणि त्यांचे नंबर पण सगळे तुमचेच आहेत की नाही, हो, मग काय आमचेच फरक आहेत पडतो? सगळे. हो ना, मग कमी त्रास दे जरा त्याला. नाही त्रास देतच नाही. त्रास अजिबात देत नाही. हो. आणि मग तुला काय आवडतं स्वतःला वेगळं? मला चित्र काढायला आवडते, त्याचबरोबर डान्स करण्याची पण मला आवड आहे. अच्छा, आणि रांगोळी काढणं, मेहंदी काढणं आणि गाणं ऐकणं ही माझी आवड गाणं आहे. ऐकणं. मी काय गायला नाही सांगणार. नाही नाही मग ऐकणं माझा गाणं आवड गाता आहे. येतं ना तुला? नाही मी खरंच नाही गायला सांगणार. येतं ना? थोडस. हा आहे बघ. ठीक आहे, काही हरकत नाही. खेळ खेळायचं की नाही आता? ओके ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. विजय पाटील. हा, अरे विजय पाटील, काय ठरवलं होतं की काय आधीच? हा, विजय पाटील, पाटील. हो. वा, तुम्ही कुठे राहता मूळच्या? तुम्ही माहेरला आलाय? माहेरायला आले, अर्नाळ्याला राहतात आम्ही. अर्नाळा, अरे वा, विरार अर्नाळा विरार अर्नाळा. हा. जवळ आहे. जवळ आहे. हा, मग इथे कोणाकडे आलाय? इथे माहेरी आलेली. हा, माहेरी आले. माहेरी आलायत. हा. टाइमपास ना. हा, मग तुम्हाला काय आवडतं सांगा. मला जास्त करून 3:30 हा कार्यक्रम जास्त आवडतो. हो ना, वेळात वेळ काढून आम्ही तो कार्यक्रम बघतात. थँक्यू व्हेरी मच. आणि स्वयंपाक करणं, बाहेर फिरायला जाणं, समुद्रावर समुद्रावर मिस्टरांना मदत करणं धंद्यामध्ये. हो, मदत करता त्यांना. हो, हो. हो, सांगत होते मला मगाशी ते. खरंच किती मदत करता ते. करता खरंच हो, मदत? खरंच करते. करता. हा. हा, आता गेम खेळायचं की नाही आपल्याला? हो, खेळणार. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला, वेळ झाली आता पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे वापरायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार वृषालीताई, मग विजयाताई आणि मग प्रतिमाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मोबाईल फोन. या स्टायलिश कलर डिस्प्ले असलेल्या मोबाईल फोन मध्ये वायरलेस FM रेडिओ आहे व MP3 प्लेअर सुद्धा आहे. याला एक्सपांडेबल मेमरी आहे, ज्यात तुम्ही FM वरील गाणी रेकॉर्ड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही इंटरनेट सर्फिंग करू शकता. शिवाय याला 3.5 mm ऑडिओ जॅक आहे. प्रॉडक्ट तयार, वृषालीताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत. किती किंमत आहे? 1596. 1596 बरोबर वाटते किंमत? मग किती पाहिजे? 1800 आणि 1200, 2000, 5000च्या वर? 3000. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची? हीच ठेवायची. फ्रीज करूया? ठीक आहे, फ्रीज करूया. 1596 1, 1596 2, 1596. आता विजयाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2650. 2650. काय वाटते मागे किंमत? बरोबर आहे? नाही. मग किती? आणि 1200, 1900 आणि बाकीच्या ना बरोबर वाटते. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची? बदलायची. हे घ्या. किती किंमत आहे? 1850. 1850. हा, माहेरला आलाय ना तुम्ही. या फसवतील नाही तर. ही फ्रीज करायची मग? हा, चला फ्रीज करूया. 1850 1, 1850 2, 1850 3. आता प्रतिमाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत. किती किंमत आहे? 1950. 1950. काय वाटते किंमत? बरोबर सगळ्यांना? तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. फ्रीज करून टाकूया. हा, 1950 1950 2, 1950. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. वृषालीताईंनी किंमत सांगितली 1596 रुपये, विजयाताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये आणि प्रतिमाताईंनी किंमत सांगितली 1950 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे
2950 रुपये. त्यामुळे विजेते आहेत प्रतिभाताई. हा घ्या तुमचा मोबाईल फोन. सांगा कसं वाटतंय मोबाईल फोन. खूप आनंद झाला मला. हा मोबाईल फोन मिळून मला खूप आनंद झाला आणि टीव्हीवर पण माझं चित्र येणार आहे. चित्र नाही अख्खे येणार तुम्ही. मोबाईल सकट एकदम. हो की नाही. आता याच फोनवरून फोन करून सांगा सगळ्यांना. हा आणि लक्षात आलं ना काय किमती सांगत होत्या. मी म्हणालो होतो लक्ष ठेवा म्हणून त्यांच्याकडे. पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारतो आजचे आपले 6 स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, मी चंदन नाही तरी पण मला जितकं घासाल तितकाच मी सुगंध देईन. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.